मला स्पीड पकडायचं आहे. पंच आपण टाइम अलर्ट करा, कारण आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये जर आपण कोऑपरेट केलं नाही तर मॅच आपल्या होणार नाहीत पूर्ण. 2 एक्स्ट्रा मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. 2:45 वाजलेले आहेत. पहिल्या सत्रातली ही शेवटची लढत आहे. बॅट्समन पाठवायचे आहेत. उत्कर्ष दिवा टीम. सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. श्रीकांत आणि विराज मडवी ही जोडी मैदानामध्ये असणार आहे उत्कर्ष दिवा टीम कडून. आणि गोलंदाज शशांक आपल्याला पाहायला मिळेल. शशांक गोलंदाजीच्या मार्गवर पहिला षटक घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. श्रीकांत आणि विराज मडवी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिलाच बॉल. इथे चांगला स्ट्रोक लगावला आहे. चेंडू सीमा रेषा गाठली आहे आणि पहिल्याच बॉल वरती इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलाय चौकार. चौकारानं खातं खुलं केलं उत्कर्ष दिवा टीमचं. बॅटिंग वाटायला येत असताना एक वेगळ्या स्ट्रॅटर्जीने मैदानामध्ये दाखल होत असताना श्रीकांतच्या माध्यमातून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढून आता गोलंदाज शशांकच्या या षटकामध्ये अलॉंग द कार्पेट हा बॉल खेळला होता. अगदी बॉलरच्या आसपास चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. 4 ओव्हरची मॅच. इथून पुढे जिंकणारा संघ दिविशा 11 या संघासमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मागची मॅच खूप या ठिकाणी धावसंख्येची आपल्याला पाहायला मिळाली. तशाच प्रकारचा सामनाही पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. पुढच्याच बॉलवरती टॅप केलाय. बॉलला उंची अधिक गाठली, लांबी खूप कमी आणि श्रीकांतला मागतं बाद व्हावं लागेल, मागही परतावं लागेल. राकेश राव आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुढचा फलंदाज राकेश आला आहे 3ऱ्या क्रमांकावरती. 2ऱ्याच बॉलवरती विकेट संपन्न करत असताना शशांकला मात्र यश लाभलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या या षटकामध्ये प्यायला मिळू शकतील 2 फलंदाज.
पुढचा बॉल पहिल्यासाठी सज्ज नवीन फलंदाज. आल्या फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची टॉपिक लागली आहे, मात्र सिंगलच्या रूपाने इथे मात्र डिक्लेअर झोनमध्ये एक धाव अजूनही जोडली जाईल. 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. राकेशच्या माध्यमातून वैयक्तिक तर खातं खोललं गेलं, मात्र 5 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ समाप्त झाला. 4 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत समाप्त झाला आहे. शशांकचा पुढचा बॉल खेळण्यासाठी राकेश तयार. बॉल सोडून दिलाय. लाईन अगदी पाहिली आहे आणि लगेचच मात्र वाईटचा इशारा पंचांचा सुद्धा येत असताना पाहायला मिळतोय. 6 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. वाईटच्या रूपाने ही धाव जोडली जाते. पुन्हा एकदा शशांक राकेशसाठी तयार असणार आहे. उत्कर्ष दिवा बॅटिंग करत असताना पुढचाच बॉल खोदून काढला आहे. अगदी आपण पाहिलं तर पिल्लरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना चेंडू आडाला जाईल तोपर्यंत 2 धावा जोडण्याचा अवधी. 2 धावांनी सांघिक धावफलक जाताना पाहायला मिळेल, ती मात्र 8 या धावसंख्येवरती. पहिलं षटक चालू असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका उत्कर्ष दिवा टीमसाठी येईल का, ही प्रतीक्षा मात्र केली जाते. मात्र शशांकने चांगली गोलंदाजी साकारली आतापर्यंत. स्लोवर फेकलाय, इनसाइड आउट फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक 2 आहे चेंडूखाली, आणि इथे जजमेंट चांगलं आहे आणि चेंडू पकडला गेलाय आणि जलचितच्या स्वरूपात इथे फलंदाज राकेश बाद. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी साधली भीमने शशांकने. 2 गडी बाद करत त्याने 8 धावा दिल्या आणि पहिल्या षटकाची सुरुवात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर साई सागर या संघाच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांचे महत्त्वपूर्ण 2 गडी बाद झाले. त्यानंतर मात्र थोडंसं प्रेशरमध्ये पुढील ओव्हरमध्ये त्याला फलंदाजी करावी लागेल. त्याला फिल्डिंग लावून घ्यायचे, जास्त उशीर करू नका आपण. वैभव मडवी आपल्याला जाताना पाहायला मिळतील 4थ्या क्रमांकावरती, कारण 2 गडी बाद झाले आहेत. बॉलर 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 प्रतीक ऑन बॉलिंग ट्रॅक. दुसरं षटक हाताला असताना पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी साकारली, कारण पॉवर प्लेचं षटक होतं. तो हो बाजूने मात्र क्षेत्ररक्षक आता मात्र या ओव्हरमध्ये असतील आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या धावसंख्येला योगदान द्यावं लागेल नवीन आलेल्या फलंदाजांना. तर 2 फलंदाज बाद झाले, लगेचच मात्र मैदानामध्ये दाखल व्हावं लागले या 2 फलंदाजांना. प्रतीकच्या माध्यमातून हे षटक फेकलं जाईल. अगदी 2-4 पावलाच्या रनअपने इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. मात्र धावफलक कुठपर्यंत जाणार, कितीचं टार्गेट असणार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. दुसरं षटक प्रतीकच्या माध्यमातून डावखरी हाताने ओव्हर देखील मारा. या बॉलवर मात्र काहीशी दिशा भरकटली आहे आणि वाईटचा इशारा येत असताना एकदा वाजून जोडली जाईल. 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. उत्कर्ष दिवा टॉस सरताना मात्र बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 9 धावा. चांगला स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला, चेंडू मात्र कॅचच्या संपर्कात आला नाही. अजूनही डाळवायची सांगता. 2 मॅच जिंकत धारावी संघ 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे, तर दिविशा 11 या संघाने 2ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आता यातून जिंकणारा संघ कोणता संघ असेल. फटका तर चांगला आहे, मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेला फटका. एका धावेसाठी एकच धाव जोडली जाईल. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या येत असताना 10 धावा. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. अतिशय धीमा खेळ आतापर्यंत सावरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 2 गडी बाद झाले, थोडंसं प्रेशर होतं आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन आलेल्या फलंदाजांना जम बसून खेळण्याचा आहे. हलका हाताने ढकललाय बॉलला. पुलरलिनचा बॉल होता, अगदी अनएक्सपेक्टेड बॉल होता.
थोडासा स्लोअर फेकला आणि त्याच वेळेला एक धाव येत असताना 11 धावा धावफलकावरती लागल्या. वैभव मडवी आपल्याला पाहायला मिळू शकेल. स्ट्रायकिंग एंडला आता स्ट्रायक घेत असताना एक चांगला खेळाडू जरूर आहे, मात्र संघाला गरज असताना एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल का आहे प्रश्न तेवढा मोठा आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईटचा इशारा पंचांचा येत असताना एकदा बाजूने जोडली जाते. 12 धावसंख्या. अनुज पाटील साहेब आणि उत्तम नाईक साहेब आलेले आहेत. त्यांचं ही साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत असणार आहे. आपण पाहतो साईनाथ क्रिकेट संघ आयोजित राधाकृष्ण चषक 2025च्या पर्वामध्ये विशेष सौजन्य बंडूदादा केणी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आणि स्पर्धेचा हा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसामधला आतापर्यंतचा 5वा सामना आपण पाहतोय. लगातार चांगली गोलंदाजी साकारली आतापर्यंत प्रतीकेने, कारण दोन्ही फलंदाजांना त्यांनी रोखून धरलेला आहे. अजून एकही बाउंड्री या ओव्हरमध्ये आलेली आहे आणि त्याचमुळे धावसंख्या फार कमी आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी उंची दिलेली बॉलला, त्यानंतर मात्र सिंगल झाले पूर्ण. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावा. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. पण गोलंदाजी किती चांगली केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 5 दिलेले आहेत 5 बॉलवरती. त्यानंतर मात्र पाहूया शेवटचा बॉल. या बॉलवरती तडाखा तर चांगला दिलाय, मात्र शेवटच्या क्षणाला हा बॉल हाताला स्पर्श करून गेलाय. मैदानाच्या बाहेर आलाय षटकार. या 6 धावा आणि 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या आपण पाहतोय. दिवेश ज्याच्या माध्यमातून तिसरं षटक फेकलं जाईल. 2 षटकांमध्ये 19 धावा लागलेल्या आहेत 9.5च्या सरासरीने. मग उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा येतील. वैभव मडी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग येला असणार आहेत. षटका टोकत असताना मात्र चांगली धावसंख्या नोंदवली आहे. फलंदाज विराज मडवी. एका बाजूला वैभव मडवी तर दुसऱ्या बाजूला विराज मडवी. ही जोडी आपल्याला पाहायला मिळू शकेल. उर्वरित 2 बॉल अजून शिल्लक आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. इथे मात्र वाईटचा इशारा पंचांचा आलाय. वाईटची एकदा जोडली जाते 20च्या सरासरी 10च्या सरासरी 20 धावा धावफलकावरती लागल्या. उत्कर्ष दिवा टीम बॅटिंग करत असताना 2 फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर विराज याने टोकलेला षटकार. आता मात्र यावेळेस मैदानामध्ये आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. टीम साई सागर युनायटेड आयोलो टीमची प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. कारण धावसंख्येवरती रोख लावणे, धावसंख्या कमीत कमी स्थिमित ठेवणं हे काम मात्र मैदानावरती केलं जाते. पुढचा बॉल अगदी सोडून दिला बॉल. अजून एक वाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. वाईटच्या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकेल ती मात्र 21च्या धावसंख्येवरती. गोलंदाज थोडासा या ठिकाणी आपण लाईन थोडी चुकीची टाकतो. 2 वाईट बॉल टाकले त्या षटकामध्ये. आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा वैभवसाठी. चांगला स्ट्रोक आहे. कबड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. जजमेंट थोडंसं चुकलं. नक्कीच चान्स होता. झेल सुटत असताना आलाय चौकार. पंचवीस धावा धावफलकावरती लागले चौकाराने. दोन्ही बाजूने आपण फलंदाजी पाहिली आहे तर निश्चितच
अगदी सेट झालेले दोन फलंदाज आपण मैदानावरती पाहतो. एका बाजूला विराज मडवी तर दुसऱ्या बाजूला वैभव मडवी चांगली फलंदाजी करत असताना. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक लगावलाय. आई बॉल थांबणार नाही. जजमेंट या ठिकाणी घेत असताना क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जरा अप्लाय आणि हा गेला षटकार. 31 धावा झाल्या बा. पहिल्या ओव्हरमध्ये कमी पाहिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा कमी पाहिल्या धावसंख्या आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीची बॅटिंग साकारली आहे वैभवने त्याचं या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे. टीमला आवश्यकता होती, 2 फलंदाज लवकर बाद झाले होते आणि अशा परिस्थितीमध्ये टीम खेळपट्टीवर थांबून मात्र फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी साकारली. आता मात्र ऑन साईडला आई बॉल फ्लाय झालाय. एका टप्प्याने बॉल सीमारेषा बाहेर. अजून एक चौकार. 35 धावा आतापर्यंत या ठिकाणी मैदानावरती कुठल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 होत्या. आता आपण विचार केला तर ज्या षटकार चौकारांची आतषबाजी करत असताना वैभवला आपण पाहतोय त्यांनी स्कोअर कार्डवरती धावा लागल्या तब्बल 35. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. उर्वरित 2 बॉलवरती एखादा मोठका फटका जरूर आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैभव चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याची नजर मात्र या ठिकाणी चेंडूवरती भरपूर चांगली झाली आहे आणि त्याच्या बॅट मधून अजून एक तडाखा. बॉल गेला सीमा पार. अजून एक चौकार. एकोणचाळीस धावा पहा. 2 मध्ये 19 होत्या आणि या ओव्हरमध्ये 1 चेंडू शिल्लक असताना 39 धावा झालेल्या आहेत. उत्कर्ष दिवा टीम खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता मॅचमध्ये पकड निर्माण करताना पाहायला मिळते. कारण 2 षटकांमध्ये साईसागर युनायटेड या संघाचं वर्चस्व होतं. या ओव्हरमध्ये मात्र काहीशी जी पटकेबाजी केली, अनामारी केली खऱ्या अर्थाने वैभव मडवीने, त्या षटकार चौकाराच्या आतषबाजीने मात्र धावसंख्या स्कोअर कार्डवरती लावली आहे ती मात्र तब्बल 39 धावा. लास्ट ओव्हर शेवटचा बॉल शिल्लक असेल. तिसऱ्या षटकामध्ये 39 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा आणि शेवटचा बॉल वैभवसाठी. चांगला स्ट्रोक आहे. ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू पकडला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगल धावफलकावरती धावा कंप्लीट झाल्या त्या मात्र 40 धावा. टीम उत्कर्ष बॅटिंग करत असताना, उत्कर्ष दिवा बॅटिंग करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमी धावसंख्या आपण पाहिली. 2 फलंदाजी बाद झाले होते. असं वाटलं की कमी स्कोअरमध्ये या ठिकाणी धावफलक आपल्याला पाहायला मिळू शकेल की काय. मात्र त्यानंतर आक्रमक पवित्रा वैभवच्या माध्यमातून आणि विराजच्या माध्यमातून घेतला गेला आणि धावसंख्या लागली आहे उत्कर्ष दिवा टीमच्या खात्यावरती ती मात्र 40 धावा. धावा झालेल्या 40. अजून एक षटक बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज अभिषेकच्या या ठिकाणी जबाबदारी सोपवलेली आहे चौथ्या षटकाची, जिथून मात्र एक चांगली सुरुवात त्याला करायची आहे कारण स्कोअर कार्डवरती 40 धावा लागलेल्या आहेत. इथून या षटकामध्ये 15 जरी धावा आल्या तरी मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहू शकतो बॅटिंग टोटल होऊ शकेल दिवा टीमसाठी आणि ती मात्र पार करत असताना कुठेतरी
थोडेसे प्रयत्न जरूर करावे लागतील टीमला. पहिला चेंडू, फलंदाज वैभवसाठी हा बॉल होता. पुलरल्यांच्या बॉलला या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये पाठवलेला आहे. एक सिंगल पूर्ण होत असताना 41 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रातली शेवटची मॅच आपण पाहतोय. त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हर 1 ओव्हरमध्ये स्पीडअप करायचं. प्रत्येक वेळेला जर आपण एकत्रित आला तर मात्र मॅच होणार नाहीत पूर्ण. अजून 4 मॅच खेळवायच्या आहेत. चांगला स्ट्रोक आहे. आला ऑन द कार्पेट. इथे मात्र चेंडू पकडला गेला डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्याच दरम्यान तिसरीचा कॉल दिलाय. 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना पाहायला मिळाले. पहा 3 धावा सहजपणे झाल्या. 3 धावा आणि स्कोअर कार्ड या ठिकाणी पुढे सरकेल. धावा लागलेत त्या मात्र 44-44. लॉस ऑफ 2 विकेट्स. ही भागीदारी खूप महत्त्वाची झाली उत्कर्ष दिवा टीमसाठी. एक भागीदारीची आवश्यकता होती ती पूर्ण करत असताना वैभव आणि विराज आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेकचा पुढचा बॉल विराजसाठी. चांगला स्ट्रोक. हा दोंडू सुद्धा जाय सीमा पार गेलाय. आलाय पंचांचा इशारा. इट इज अ 6 रन. षटकार. आणि धावसंख्या पूर्ण झाली उत्कर्ष दिवा टीमची 50 धावा. 50 कंप्लीट झाली आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. मात्र अभिषेकवर या ठिकाणी हल्ला चढवला गेला आहे. तो मात्र विराजच्या माध्यमातून, दुसऱ्या बाजूला वैभवच्या माध्यमातून. तीन बॉल अजूनही शिल्लक आहेत. अजूनही किती धावसंख्या उभारली जाईल. 50 तर झाले आहेत. चांगला फटका आहे जरूर. मात्र थर्ड बॅनच्या दिशेने बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव 51 धावा धावफलकावरती. धावांचं आतापर्यंत बहुमोल योगदान आपल्याला देत असताना विराज आणि वैभवला आपण पाहतोय. आणि त्याच दरम्यान अजून 2 चेंडू शिल्लक असताना ही धावसंख्या कुठपर्यंत पोहोचेल, कुठपर्यंत टार्गेट असेल, टार्गेट सेट करणारे हे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकतील. दोन बॉल शिल्लक आहेत अभिषेकच्या या षटकामधले. 51 धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही पुढल्या 2 बॉलवरती काय असेल. अजूनही बॉल सोडून दिलाय. 1+1 बॉल मागे गेला ना, पकडलाय का? ओके, एकच धाव होईल. एका धावेने 52 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक असणार आहेत. शेवटचे 2 बॉल. फलंदाज स्ट्रायकिंग गेला विराज. पुढचा बॉल अभिषेकचा विराजसाठी. बॉलला उडवलाय. सीमारेषा बाहेर जाईल का? जजमेंट त्या ठिकाणी घेत आहेत. मात्र सीमारेषा ओलांडली बॉलने. प्रेक्षकांच्या भेटीला जात असताना बॉल गेला सीमा पार. षटकार. 58 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. तब्बल 58 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खूप कमी आपल्याला पाहायला मिळाल्या. 8च धावा होत्या आणि त्यामध्ये किती धावा जोडल्या पहा. आणि मैदानामध्ये खऱ्या अर्थाने वैभव आणि विराजने धावांचा अक्षरशः या ठिकाणी आपण पाऊस पाडताना पाहायला मिळाला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती
या ठिकाणी एखादा विकेट किंवा डॉट काढण्याचा प्रयत्न केला जाईल का. मात्र या ठिकाणी विराज थांबायला तयार नाही. इनसाइड कव्हर्ड क्षेत्र या ठिकाणी क्लिअर केला. इट इज अ माइट हिट, सिक्सर. 64 धाबा झालेल्या आहेत. 65 धाबांचं टार्गेट टीम साईसागर युनायटेड आयर्लंड टीमला असणार आहे. 8 धाबांनी सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले होते. वैभव आणि विराजने जवळजवळ मला वाटतं 60 धाबांची भागीदारी रचली आणि आपल्या धावसंख्येला योगदान देत असताना 64 धावा कुठल्या आणि 65 धाबांचं टार्गेट टीम साईसागर युनायटेड टीम समोर ठेवलंय. चला सलामी जोडी पाठवा लागेल मैदानामध्ये. टार्गेट असेल 65 धावांचं. साईसागर टीम लगेच जा मैदानामध्ये. सर्वेश आणि चिन्मय ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल साईसागर या टीम कडून. आणि त्याचबरोबर गोलंदाजच्या मार्गवर गोलंदाज राहुल साळवी आपल्याला पाहायला मिळू शकेल.
तर 65 टार्गेट साईसागर टीमला असणार आहे. राहुल सालवी गोलंदाजीच्या मार्गावर आहेत. पहिला पॉवर प्लेचं हे षटक सर्व स्ट्रायकिंगला पाहायला मिळू शकेल. पहिल्या पॉवर प्लेमध्ये जेवढ्या जास्तीच्या धाबा येतील त्या खूप लाभदायक ठरू शकतील टीमला. लवकर हाताने गोलंदाजी अगदी टॅपिंग क्रिकेट, त्या दरम्यान मात्र डॉट बॉलची सांगता पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलने सुरुवात तर झालेली आहे, मात्र जी आवश्यकता आहे तिथून मात्र एक मोठं टार्गेट सेट करत असताना उत्कर्ष डिवा टीमने सेट केलं टार्गेट पार करायचं असेल तर आता मात्र फटकेबाजी वाचून पर्याय नाही. पहिल्या ओव्हरपासून या बॉलला पाठवले, अगदी बॅटच्या रडारमध्ये बॉल आला, सीमारेषा बाहेर गेलाय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहत आहोत. इथून मात्र हा बॉल सहा धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवरती पहिला बॉल डॉट आल्यानंतर इथं मात्र आपण पाहतोय षटकार आल्यानंतर धावसंख्या 6 वरती गेली आहे. खातं खुलं केलंय वैयक्तिक आणि सांघिक. 65 धावाचं एक भलं मोठं टार्गेट त्यांच्या समोर आहे आणि म्हणूनच ही फटकेबाजी आपण सुरुवातीपासून पाहतोय सर्वेशच्या माध्यमातून. पुढचा आणि तिसरा बॉल सरळ या ठिकाणी गेला शतरक्षेच्या हातामध्ये आणि सर्वेशला व्हावं लागेल बाद. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर मिळालं आणि लगेच फलंदाज बाद. फलंदाजीला दर्शन आपल्याला पाहायला मिळू शकेल, कारण सर्वेशने एक षटकार टोकत लगेचच मात्र तो बाद झाला. अगदी आपण पाहिलं तर गॅप त्याला शोधता आली नाही, गॅपमध्ये ढकलायचा होता बॉल. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण बाकीचं काम केलं असताना पहिल्या विकेटचं पतन झालं टीमचं आणि त्यानंतर धावसंख्या स्कोरकारवरती 6 वरती 3 बॉलच्या समाप्तीनंतर पहिली विकेट्स पडली, ती मात्र साई सागर या टीमची. दर्शन मैदानामध्ये गेलेला आहे. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. उर्वरित 3 बॉलवरती कमबॅक करण्याची संधी जरूर आहे, मात्र 3 मोठे फटके येतील का हा प्रश्न तेवढा महत्त्वाचा असणार आहे. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉलला उडवला आहे. पायचा क्षेत्ररक्षकाची मर्यादा जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एका टप्प्याने उडवलाय बॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2च धावा जोडल्या जातील. 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. उर्वरित 2 बॉलवरती मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते पाहूया आपण मैदानावरती कशा प्रकारची फटकेबाजी होईल. हा बॉल अगदी टॅप करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता. अगदी परफ्यूम डिलिव्हरी फेकली आहे. त्याच दरम्यान मात्र कोणत्याही प्रकारचा फटका कन्व्हर्ट करता आला नाही टीमला आणि खेळाडू दर्शनला आणि त्याच पुढे हा बॉल डॉट जात असताना धावसंख्या स्थिरावली आहे. 5 बॉल समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवरती एक गडी बाद झाला आहे. शेवटचा आणि पुढचा आणि शेवटचा चेंडू. फलंदाज दर्शन पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. थोडं गती परिवर्तन केलं गोलंदाज राहुलने आणि त्यानंतर हा बॉल वाईड जात असताना अवांतरची एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. 9 धावा धावफलकावरती लागल्या. पुढचा बॉल चांगला स्टॉक खेळला होता, मात्र म्हणा तसा बॅटवर आला नाही. शॉर्ट सिली मिडॉनला हा चेंडू अडवला जाईल तोपर्यंत कुठल्या प्रकारची धाव नाही. षटक समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम एक गडी बाद. 9 धावसंख्या लागली आहे. 65 करायच्या होत्या. आता उर्वरित 3 षटकामध्ये तब्बल करायच्या आहे 56 धावा.
वैभव मडवी आलेला आहे गोलंदाजीच्या मार्गवरती. अगदी धावांचा पुरवठा भरपूर मोठा आहे आणि त्याचमुळे गोलंदाजीमध्ये वैभवला पाचारण करण्यात आलेला आहे. 56 धावा अजूनही करायचे आहेत उर्वरित 18 बॉलवरती. स्ट्राईकला प्रथमच चिन्मय पाहायला मिळाला. बॉल गेला मात्र डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोनची ही धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावा दुहेरी अंकामध्ये 10 पाहायला मिळतात. मॅचमध्ये मात्र जी सुरुवात हवी होती अपेक्षित केली जात होती ती सुरुवात साईसागर टीमला देता आली नाही. अगदी आपण पाहिलं तर 65चं टार्गेट असताना जवळजवळ 17च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. आतापर्यंत धावा फक्त लागल्या 10 आणि एक गडी बाद सुद्धा झाला आहे. मात्र या ओव्हरमध्ये कमबॅक केलं जाईल का, किमान 3 षटकार लागतील का या ओव्हरमध्ये, हा प्रश्न जरूर असेल. मात्र मॅचमध्ये पाहूया उर्वरित 5 बॉलवरती कशा प्रकारचं या ठिकाणी क्रिकेट असेल. वैभवचा पुढचा बॉल आता समोरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलने चेंडू समाप्त झालाय. अजून प्रेशर वाढणार असेल. सॉरी 1 रनची या ठिकाणी नोंदणी केली जाईल. एका धाबेने धावफलकावर डबल 1. 11 धावा लागलेल्या आहेत. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिले पहा चिन्मयच्या बॅटमधून. अगदी आपण पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये हा बॉल आला आणि बॉल गेला सीमा पार. षटकार. षटकाराने मात्र अशा पल्लवीत झाल्या असतील टीमच्या ज्या षटकारांची आवश्यकता टीमला आहे. तो षटकार आलाय चिन्मयच्या बॅटमधून आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. बंडूदादा केणी यांच्या आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली साईनाथ क्रिकेट संघ आयोजित राधाकृष्ण ट्रॉफी 2025 या पर्वामध्ये आतापर्यंत चांगला खेळ प्रत्येक संघाने दाखवलाय. आता मात्र तलमयची बॅट तलपायला लागली आहे. इनसाइड कव्हर क्षेत्रामध्ये दर्जेदार फटका. अजून एक षटकार. षटकाराला धावफलकावर सजला धावफलक 23 धावसंख्येवर. तब्बल 23 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. मात्र जी या ठिकाणी पहिल्या षटकाची कमी धावसंख्येची हानी भरून काढण्याची आवश्यकता होती तिथून मात्र एक चांगला स्टार्टअप दिलाय खऱ्या अर्थाने चिन्मयने आणि धावसंख्या झाली आहे 4 बॉलच्या अंतिम 23 धावसंख्येवर. 65 धावा करायच्या आहेत. किमान 2 षटकारामध्ये 30 करायला हव्यात. अजून 2 बॉलवरती एखादा षटकार आला तर मात्र या ठिकाणी कमबॅक करू शकेल साईसागर युनायटेड संघ. दोन षटकाराने थोडस या ठिकाणी उत्कर्ष दिवा टीम मध्ये थोडीशी हालचाल निर्माण झाली मी म्हणेन. दिवा संघ शांतपणे फिल्डिंग करत होता. तिथून मात्र आपण पाहिलोय यावेळेस मैदानावरती 2 षटकारांनी थोडंसं समाधान व्यक्त केलं असेल साईसागर टीमने. पुन्हा एकदा तिसरा षटकार येईल का बॅटिंग करत असताना चिन्मय. वैभवचा पुढचा बॉल अगदी पायावर टाकलाय. खोलगट टप्प्याच्या बॉलने मात्र या ठिकाणी चिन्मयला घरचा रस्ता दाखवला. चिन्मयला होईल बाद. वैभवला मिळाली सफलता. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळू शकेल. बंटी धावसंख्या झालेली आहे 23. 65 धावांचं टार्गेट असताना जी फलंदाजी केली आहे खऱ्या अर्थाने त्याला मात्र साथ देणं आता गरजेचं असणार आहे. या फलंदाजीला 4 षटकांच्या अंतिम 64 करायच्या होत्या. धावा झालेल्या आहेत 23. 5 चेंडू समाप्त झालेत म्हणजेच 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 1 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. बंडूदादा केणी यांच्या संकल्पनेतून साकारलेली साईनाथ क्रिकेट संघ आयोजित राधाकृष्ण ट्रॉफी 2025 या पर्वामध्ये आज आपण अंतिम दिवस पाहतोय. 3 दिवस अतिशय चांगला खेळ प्रत्येक संघाने केला. सर्वांनी सहकार्य केलं. पहिल्या दिवसामध्ये घनसोली 11 संघ
दाखल झाला तो मात्र टॉप 3 मध्ये आणि दुसऱ्या दिवसामध्ये तलवडी संघ दाखल झाला टॉप 3 मध्ये. पुढच्या बॉलवरती सुद्धा सफलता मिळवली आहे. लगातार 2 बॉलवरती 2 सफलता मिळवत असताना वैभवने मात्र प्रत्युत्तर दिलं 2 षटकारांचं आणि लगातार मात्र या ठिकाणी 2 विकेट बाद करत असताना 3 गडी बाद 23 धावा लागलेल्या आहेत. धावा अजूनही 42 धावसंख्येचं आता टार्गेट असणार आहे उर्वरित 2 षटकांमध्ये. ते पार करणं कदाचित त्या ठिकाणी आता कठीण होऊ शकेल. शशांक बॅटिंगला आलेला आहे. 3 महत्वाची गडी मात्र बाद होत असताना आपण पाहिलं. चला फिल्डिंग लावली आपली लगेच. मोनिश पाटील आपल्याला गोलंदाजीच्या मार्गावर पाहायला मिळू शकेल. याच्या माध्यमातून षटक फेकलं जाईल कारण त्याच्याकडे भरपूर धावांचा पुरवठा आपण पाहतो. 42 धावा आता करायच्या आहेत उर्वरित 12 बॉलवरती. धावा आणि चेंडूंचं आपण अंतर पाहिलं तर जवळजवळ 30 धावांचं अंतर आपल्याला पाहायला मिळतंय. ही तफावत भरून काढायची असेल तर उर्वरित या षटकामध्ये किमान 4 षटकार येणं गरजेचं असणार आहे. मात्र षटकार इथे पाहायला मिळत नाही. इनसाइड आउट चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाला पार करणार का? चेंडू गेला सीमा पार. चौकार. 27 धावा लागलेल्या दापलकावरती. साईसागर टीमने मात्र गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या चुका केल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त चांगली गोलंदाजी केली आहे. त्यानंतर उर्वरित 3 षटकांमध्ये जवळ या संघाने 58 धावा दिल्या आणि त्याचवेळी या संघाला मात्र एक भलं मोठं टार्गेट सेट केलंय. उत्कर्ष दिवा टीमने जवळजवळ 65 धावा करायच्या आहेत. झालेल्या आहेत 27. आता पुढून मात्र या ठिकाणी आपण विचार करूया की या 11 बॉलवरती किती षटकार येतील, किती चौकार येतील. सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाही. ते मात्र उत्कर्ष दिवा टीमला. पुढचा बॉल यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. यावेळेस आली एक धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकला. 28 धावा धावफलकावरती. एक धाव मात्र या ठिकाणी समीकरण मोठं बनवत जाईल ते मात्र साईसागर टीमसाठी. ज्या साईसागर टीमने मात्र गोलंदाजीने भरपूर चुका केल्या. मात्र फलंदाजांवर आलेला दबाव इथे मात्र आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस सीमारेषा बाहेर गेला. बॉल पाठवलाय तो शशांकने आणि षटकाराने मात्र धावसंख्येला वेग येत असताना 34 धावा झालेल्या आहेत. अजून 31 करायच्या आहेत. 65चं टार्गेट असताना इथून मात्र आपण विचार केला 31 करायच्या असताना चेंडू शिल्लक असताना ते मात्र 9. मोनिसचा पुढचा बॉल खेळण्यासाठी शशांक तयार आहे. अगदी पायामध्ये कोलबट टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला. धाव डिक्लेअर झोनमध्ये या ठिकाणी जोडली जाते. डॉट बॉल आहे पंच. ओके डॉट बॉल ही सांगता आपल्याला पाहायला मिळेल. अचूक टप्पा टिपला करत यष्टीरक्षकाने आणि एक धाव सुद्धा वाचवली आहे. एकेका धावेसाठी जिथे संघर्ष करावा लागतोय तिथे एक धाव वाचवली जाते. यष्टीरक्षक खूप चांगले आपल्याला पाहायला मिळते. श्री आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून यष्टीरक्षण केलं जाते आणि मोनिशच्या गोलंदाजीवर षटकार टोकत असताना शशांकने मात्र आशा दाखवली होती आणि तिथून मात्र लगेच डॉट बॉल आला होता. अलॉंग द कार्पेट खेळलाय. सीमाच्या रेषेत लगतचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्याच दरम्यान फक्त एक धाव पूर्ण. 32 धावा लागलेल्या आहेत. 33 करायच्या आहेत.
अर्धा पल्ला गाठलेला आहे, अर्धाहून एक धाव जास्त बनवायचे आहे एका षटकामध्ये. चला मॅचचा रिदम तोडू नका, लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. गोलंदाजीला सुरुवात करा. अजून 4 मॅच खेळवायचे आहेत मित्रांनो, सहकार्य करा. आणि लगेचच दिविशा 11 या संघाने आपल्या कर्णधार बनवायचा आहे. यातून जिंकणारा संघ आणि दिविशा 11 या संघामध्ये टॉस केला जाईल. एका षटकामध्ये आता 33 धावांची आवश्यकता आहे. हे आव्हान फार कठीण आता होत चाललंय. एक जरी चेंडू लॉट आला तरी सुद्धा मॅच पूर्णपणे झुकू शकेल उत्कर्ष दिवा टीमच्या बाजूने. विराज वैभवला आपण पाहिलं मागच्या ओव्हरमध्ये, आता विराज आलाय. या मडवी बंधूंनी खरं तर या मॅचला आकार दिलाय, धावसंख्येला आकार दिलाय. कारण जिथे मात्र एका षटकामध्ये 8 धावा होत्या आणि त्यानंतर ही जोडी मैदानामध्ये आली आणि पाहता पाहता हा स्कोअर कार्ड 64 धावसंख्येवरती नेऊन ठेवलाय. एवढं झालं काय होत. विराज तयार आहे गोलंदाजीसाठी. 33 धावांचं टार्गेट, 33 धावा रोखणं म्हणजे एक चेंडू डॉट काढणं बरोबर आहे. समोर शशांक पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर, पहिला बॉल तर पाठवलाय, एक आलाय. अशा 6ची गरज आहे. 5 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता आहे. 33 मधून 6 आता मॅनेज करूया. आता उर्वरित 5 बॉलवरती 27 धावसंख्येची आवश्यकता. विराटने वैभवने मारलेले षटकार इथे वसूल केले जातील का शशांकच्या माध्यमातून. याच विराटने धावांचा रत्ती परतला होता, धावांचा पाऊस पडला होता, त्याच्या गोलंदाजीवर आलेला हा षटकार. 5 बॉल 27. पुढचा बॉल सोडून दिलाय. वाईटचा इशारा पंचांचा आलाय. एक धाव जोडली जाईल. आता आवश्यकता असेल 26 धावांची 5 बॉलवरती. 5-26 समीकरण खूप मागलं समीकरण आहे. मात्र येणाऱ्या 2 बॉलवरती 2 जरी षटकार आले ना तरी मॅच मध्ये मजा येऊ शकेल. तो षटकार येणं महत्वाचा असणार आहे साई सागर टीम साठी. आता मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू अगदी अडवला गेलाय आणि या बॉलवरती आली सिंगल. मॅच इथे कदाचित फिनिश येऊ शकेल, कारण हा जर बॉल डॉट आला तर उत्कर्ष दिवा टीम इथे मात्र जल्लोष त्यांचा पाहायला मिळू शकेल. फलंदाज दर्शन. बॉल मिस नाही तर मॅच सुद्धा मिस झाली आहे. आता ही सामना जिंकणं अशक्य प्राय झालेला आहे. खूप मोठ्या फरकाने मात्र विजय प्रस्थापित करण्यासाठी सज्ज असणार आहे उत्कर्ष दिवा संघ. तर दुसऱ्या बाजूला मात्र निराश बनाडी या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल साईसागर युनायटेड संघ. स्लोअर फेकला, स्लोअरला दिलं प्रत्युत्तर. दर्शनच्या बॅट मधून आला षटकार. शेवटच्या क्षणाला आलेले षटकार काही कामी येणार नाही, मात्र काम येईल नंतर, जिथून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की पुढील कालामध्ये एखादी स्पर्धा आपण खेळाल त्यावेळेला हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असेल आपल्यासाठी. मॅच जरी पराभूत झाली तरी खेळ पूर्ण संपलेला नाही आपल्यासाठी. अनेक स्पर्धा आपल्यासाठी उपलब्ध आहेत या सत्रामध्ये आणि जरूर हा कॉन्फिडन्स दर्शन आणि शशांकसाठी खूप महत्वाचा असणार आहे. दोन बॉल अजून शिल्लक आहे. 2 बॉलवरती 2 षटकार येतील का? एक आत्मविश्वास वाढवणारी खेळी दर्शनच्या माध्यमातून खेळली जाईल का? 65 धावा करायच्या होत्या. खूप मोठ्या फरकाने मागे पडलाय साई सागर संघ. हेलिकॉप्टर उडवलाय, तो सुद्धा अडवला जातो का पाहायचा आहे आणि तो सुद्धा अडवलाय. धाव आली 1 आणि एका धावेने. आता मात्र खूप मोठ्या फरकाने हा सामना पराभवाच्या छायेमध्ये साई सागर युनायटेड संघ ने विजय प्रस्थापित करण्यासाठी सज्ज असणार आहे उत्कर्ष दिवा संघ. दिवसा 11 संघाचा संघनायक आपण यायचा आहे. तत्पूर्वी हा फटका. मॅच झाली फिनिश. हार्ड लक टीम साई सागर युनायटेड आरोली संघ. आपण चांगला संघर्ष दाखवला. गोलंदाजाने चुक्या कुठेतरी आपल्याला महागात पडल्या आणि विजय प्रस्थापित केला तो मात्र उत्कर्ष 11 दिवा संघाने. आपलं अभिनंदन असेल. जाऊया तिथे टॉस केला जाईल. उत्कर्ष दिवा टीम आणि दिविशा टीम मध्ये टॉससाठी मी विनंती करतोय.
अनुज पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते या सामन्याची आपण टॉस करून घ्यावी.